पुन्हा एकदा आयोजकांच्या वतीने शब्दसिंहांनी आणि पुष्पगुच्छ देऊन सुद्धा स्वागत होत आहे। मान्यवरांचे लाख लाख धन्यवाद। आपण आपली उपस्थिती दाखवली, कार्यक्रमाची शोभा वाढवली। तर नवीन फलंदाज आपण पाहू शकाल स्ट्राईकला पिढी। तर यावेळेस अप्रतिम गोलंदाजी दाखवली, दुसऱ्या चेंडूवर यष्टा गोल केल्या, फलंदाज बाद केला, निलेश धुमालला तंबूत परतला फलंदाज। तर नवीन फलंदाज आपण पाहू शकाल स्ट्राईकला पिढी। तर आमच्या या स्पर्धेमध्ये आलेल्या सर्व प्रमुख पाहुण्यांच्या या स्पर्धेच्या माध्यमातून सरस स्वागत। तर यावेळेस गोलंदाज सज्ज, यावेळेस निर्धार चेंडू, तर निर्धार चेंडूची शांतता। हॅलो आतापर्यंत संघाचा श्री गणेशही झाला नाही। यावेळेस कार्पेटच्या माध्यमातून एक धाव पूर्ण, दुसरी धावेसाठी धावेल का? तर नक्कीच चांगले क्षेत्ररक्षण, एका धावेने शांतता मानावी लागेल कोरवली संघाची। तर श्री गणेश गेल्या संघाचा एका धावेने खातं ओपन केलंय। तर नक्कीच एक धाव पूर्ण। तर धावफलकावर धावा लागल्या गेल्या, 2 धावा आतापर्यंत। 5 चेंडूचा खेळ दाखवला या गोलंदाजाने, योगेश कोरेने चांगला गोलंदाजीच्या मार्कवर पाहू शकाल आपण गोलंदाज। यावेळेस क्रिकेटचा क्लास दाखवलाय, चेंडू जाईल, यावेळेस नक्कीच 2 धावा पूर्ण। यावेळेस चेंडूने साथ दिली नाही, मात्र चेंडू गोलीच्या वेगाने होता पण अडकला तो। तर एका शतकाच्या मार्गस्थ धावाला गेल्या 4 धावा। धन्यवाद सर। उपस्थित पंटामुक्त अध्यक्ष मान्य श्री लक्ष्मणजी गवळी यांना विनंती असेल आपण देखील या ठिकाणी व्यासपीठावरती यायचंय। हॅलो सरपंच हॅलो सरपंच उपसरपंच चषक 2019 आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित मान्यवर आमचे प्रेरणास्थान मान्य श्री रामभाऊ दुधाळे यांनी आवर्जून भेट दिलेली आहे। आमचं असं म्हणणं आहे की त्यांनी आम्हाला 2 मिनिट मार्गदर्शन करायचं आहे। आज या ठिकाणी भव्य दिव्य अशा डोंगरगावच्या आमच्या तरुणांनी ज्या काय मॅचच्या स्पर्धा ठेवलेल्या आहेत, त्याचे जे आयोजक आहेत सरपंच, उपसरपंच आणि या ग्रामपंचायतचे सर्व सदस्य। तर यावेळेस चेंडू मध्ये क्षेत्ररक्षक कालुकाल चुकी दाखवली, चेंडू जाईल वम्स बॉम्ब, सीमा पार 4 धावा। अशा भव्य दिव्य क्रिकेटचे सामने आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात। पूर्वी अशा सामन्यांचं नियोजन शहरीकरणामधून जास्त पाहायला भेटायचं, परंतु आज जर बघितलं आपण तर ग्रामीण भाग देखील शहराच्या पुढे गेलं या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटते। या क्रिकेटच्या मॅचसाठी भव्य दिव्य अशी या ठिकाणी बक्षिसांची देखील खैरात सरपंचांनी केलेली आहे आणि या सर्व संधीचा लाभ या ठिकाणी क्रिकेट रसिक घेतील। या ठिकाणी ज्या स्पर्धेचं ज्यांनी आयोजनामध्ये सहभाग आहेत त्यांनी या स्पर्धा कशा शांततेपणे होतील याची देखील काळजी घेतली पाहिजे आणि जे क्रिकेट प्रेमी या ठिकाणी खेळायला आलेले आहेत त्यांनी आपला खऱ्या अर्थानं
क्रिकेटच आहे असं दाखवून खेळलं पाहिजे. इथे कुठल्याही प्रकारची भांडणं वगैरे झाली नाही पाहिजे, याची दक्षता घेतली पाहिजे. कारण तुम्ही तुमचा खेळ जर चांगला दाखवला तरच या गावाचं नाव देखील पुढं जाईल की डोंगरगावच्या तरुणांनी या ठिकाणी मॅचेस ठेवल्या, अतिशय सुंदर झाल्या, असा मेसेज देखील तालुक्यामध्ये गेला पाहिजे. या ठिकाणी मी खऱ्या अर्थानं विलासचं या ठिकाणी अभिनंदन करतो की त्यांनी या ठिकाणी कोणाचंही सहकार्य न घेता ही पूर्ण टुर्नामेंटचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे. बक्षीस तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचलेलेच असतील. याही पुढे विलास अशाच प्रकारच्या क्रीडा स्पर्धा असतील, स्पर्धा असतील घेत राहा. कारण तुम्ही तरुण आहात ही पूर्ण आणि ही संधी असते प्रत्येक माणसाला कामं करण्याची. आम्ही देखील तुमच्या मागे खंबीरपणे आहोत. आमचं लक्ष एकच आहे की या डोंगरगाव या गावचा विकास झाला पाहिजे, या गावची कामं झाली पाहिजेत. आणि जेव्हा आम्ही या डोंगरगावामध्ये पुढचं पाऊल टाकू नक्कीच या डोंगरगावामध्ये विकासाची कामं देखील दिसतील. आजच्या प्रसंगी एवढं सांगतो आणि त्यांना शुभेच्छा देतो. तर थँक्यू साहेब, आपण आपले मनोगत केलं. तर या स्पर्धेमध्ये सरचे स्वागत असेल आपला. तर गोलंदाज जय यावेळेस सुहास केवारी यावेळेस ऑन द फायर. तर चांगलं क्षेत्ररक्षण झालंय तिथे. तर नक्कीच 2 धावांनी समाधान मानावं लागेल. धन्यवाद. त्या ठिकाणी उपस्थित तंटामुक्त अध्यक्ष मान्य श्री लक्ष्मण निगोल यांचा देखील आयोजकांच्या माध्यमातून इथे मान सन्मान केला जाईल. आयोजकांना विनंती असेल आपल्या शुभस्थापना त्यांच्या ठिकाणी शुभ सन्मान करायचा आहे. तर आतापर्यंत सुहास केवारीने 5 चेंडू फेकले, त्याच्यामध्ये 3 मोठे फटके दाखवले. तर पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज सुहास केवारी सिद्ध करून गोल गेन करून यावेळेस फुलटॅक चेंडू होता. क्रिकेटचा क्लास दाखवलाय. चेंडू जाईल गोलीच्या वेगाने सीमा पार, कोणीच पकडू शकत नाही. सज्ज सुहास केवारी हॅलो, स्वयंसेवकांना विनंती असेल बोंडेल्यांचा ताबा घ्यायचा आहे. तर यावेळेस पाहू शकाल आपण जो योग्य स्कोरचा वापर केला होता गोलंदाजीच्या मार्कर. तर 4 धावा दिल्या होत्या त्याने, 1 विकेट घेतला होता. तर त्याच्यानंतर सुहास केवारीचा उपयोग केला, त्यानंतर 4 मोठे फटके दाखवले, त्यानंतर सिंगल डबल कन्वर्ट मध्ये करून 19 धावा आलेल्या. तर नक्कीच धावफलकावर धावा लागल्या गेल्या 24 धावा. तर पुन्हा एकदा गोलंदाजीच्या मार्कवर आपण पाहू शकाल योग्य स्कोर याला ज्याचा सर्कल मध्ये उपयोग केला होता. पुन्हा एकदा योग्य स्कोर डोंगरगाव तर फलंदाज आपण पाहू शकाल. यावेळेस पंचांना लाईन पाहायला लागतात. धावफलकावर 1 किंवा तर 24 धावा. यावेळेस तर यावेळेस स्ट्राईकला जिथे तुम्हाला बॅटचा स्पेस कळला नाही, कार्पेटच्या माध्यमातून 1 धाव पूर्ण, दुसरी धावसाठी धावेल का तर निश्चित 1 धाव समाधान मानावं लागेल या कोरवले संघाला. तर 25 धावफलकावर धावा आल्यात आतापर्यंत. तर गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. यावेळेस क्षेत्ररक्षक चुकी दाखवली, मोठा मासा जायला लागला होता. यावेळेस मात्र पुन्हा एकदा रनरची चान्स कमावलेली आहे. फलंदाज बाद. यावेळेस खेळाडू कक्षामध्ये परत यावेळेस
दुनिया तर पुन्हा एकदा गोलंदाज सज्जा त्यावेळेस सागर शिंगोल्याने सन्मान दिलाय चेंडूला तर आपण गोलंदाज पाहू शकाल योगेश कोऱ्याला यावेळेस एकच धावाने समाधान मानावं लागेल सागर शिंगोल्याने पुन्हा एकदा सन्मानाच्या प्रयत्नामध्ये एक धाव पूर्ण तर धावफलकावर धावा लागल्या गेल्यात कोरावले संघाच्या 26 धावा तर यावेळेस गोलंदाज सज्जा योगेश कौर यावेळेस सरळ बॅटचा फटका पडलाय चांगलं शतकक्षण झालंय तर नक्कीच 2 धावा धावेल का तर यावेळेस 2 धावा नक्कीच पूर्ण तर धावफलकावर धावा लागल्या गेल्या 28 तर स्टॅकला फलंदाज पाहू शकाल आपण टीडी दुमाल्याला तर आतापर्यंत 2 मोठे फटके दाखवले यावेळेस गेम फरार चेंडू फरार टीडीची ओळख दाखवली मोठा फटका दाखवला यावेळेस 6 धावा तर या 6 धावेने धावफलकावर धावा लागली 34 गेम फरार चेंडू फरार टीडीची ओळख दाखवली मोठा फटका दाखवला
कारले डोंगराव वार घुमे अंगांगो तुझे संगान उम्र उरवतन देवलाव तुझे नावानी नाव डुलती दर्यान सागरान पालखीला नाचिन गुलाल उरवून सैताचे महिन्यान सैताचे महिन्यान तर यावेळेस टीडीने चेंडू हवेमध्ये 3 क्षेत्ररक्षक असतील तर यावेळेस दुसऱ्या धावेसाठी धावेल का तर निश्चितच दोन्ही धावा पूर्ण तर धाव फलकावर धावा लागल्यात 36 धावा तर गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज प्रशांत केबारी तर स्ट्राईकला गोलंदाज यावेळेस बॅटचा कडा होता क्रिकेटचा क्लास दाखवला यावेळेस चेंडू जाईल गोलीच्या वेगाने चौकार डीजे यावेळेस बॅटचा कडा होता क्रिकेटचा क्लास दाखवला यावेळेस चेंडू जाईल गोलीच्या वेगाने चौकार थँक्यू डीजे थँक्यू यावेळेस स्टेडियम धुमालने ओळख करत दाखवली का यो माझ्यामध्ये क्लास आहे क्रिकेटचा टायमिंग दाखवलं परफेक्ट टाइम चेंडू गेला सीमा पलीकडे 4 धावा तर 4 धावाने धाव फलकावर धावा लागल्या गेल्यात केरळ संघाच्या 40 धावा तर गोलंदाज आपण पाहू शकाल प्रशांत केबारी याला तर गोलंदाज सज्जा पुन्हा एकदा यावेळेस स्टेडियमने तर नक्कीच चुकीचं क्षेत्ररक्षण झालं तिथं तर यावेळेस 2 धावा पूर्ण डायरेक्टचा प्रयत्न होता पण यावेळेस नक्कीच 2 धावा पूर्ण अप्रतिम फलंदाजी दाखवली या केडीने तर धाव फलकावर धावा लागल्यात 42 धावा कोरोली संघाच्या तर नक्कीच आम्हाला साहेबांनी फारसं वेळ दिलं तर यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत असेल तर पुन्हा टीडी सज्जा यावेळेस पंचांना तर पंचांनी सर दर्शवला चेंडू वाईट चेंडू अतिरिक्त धाव वाढताना आपण पाहू शकाल धाव फलकावर वाईट 43 यावेळेस उलटा चेंडू होता चेंडूला दिशा द्यायची होती यावेळेस मात्र नक्कीच 1 धाव पूर्ण तर मोठे फटके दाखवायला लागतील कारण का पुढचा समोरचा संघ असेल टेंभुर्णी संघ त्यांच्याकडे पण मोठे फलंदाज असणार तर या 5 ओव्हरच्या शतकामध्ये नक्कीच 60 धावा कुटाव्या लागतील तर धाव फलकावर आतापर्यंत धावा लागल्या गेल्या 44 धावा तर नक्कीच आपण प्रकाश धुमाल्याला पाहू शकाल स्ट्राईकला यावेळेस पुन्हा एकदा पंचांना लाईन पाहायला लागतं सर दर्शवतात चेंडू अतिरिक्त धाव वाढताना धाव फलकावर 45 धावा लागल्या गेल्यात तर 4थं शतक आपण पाहू शकाल यावेळेस चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक यावेळेस काय करू शकत नाही ऑन द फायर प्रकाश धुमाल पाहू शकाल चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक
यावेळेस काय करू शकत नाही ऑन द फायर ओळख करून दाखवली एका मोठ्या पटकाने 6 धावाने. तर या 6 धावाने धावफलकावर 6 ने वाढताना 51 धावा. तर नक्कीच आपण या गोलंदाजीचा वापर केला तर 2 मोठे फटके आले. त्याच्यानंतर एक वाईट टाकला, एक विकेट. डीजे तर त्यांचं तुम्हाला अवघे 25 मिनिट असतील. या 25 मिनिट्स मध्ये तुमचे 5 षटकं फेकायचे आहेत. तर यावेळेस मनोज केंबर यांना लाईन पाहायला लागेल. चुकीची लेन, स्वरदर्शित चेंडू, अतिरिक्त धाव फलकावर धाव 1 ने वाढते. 52 धावा. तर नक्कीच गोलंदाजाला आपली लेन पाहायला लागेल. यावेळेस उत्साह जास्त, आत्मविश्वास कमी. तर नक्कीच निर्धाव चेंडूची शांतता. तर तिसऱ्या पंचाने विनंती असेल मैदानामध्ये जायचं प्रशांत शेळके. तिसरे पंच इथे गोलंदाजीच्या शैलीवरती आक्षेप नोंदवलाय, विरोध दर्शवलाय फलंदाजाने. तिसरे पंच म्हणून आपण मैदानामध्ये जायचंय. तर यावेळेस आपण पाहू शकाल मनोज केवार याला. तर यावेळेस पुन्हा एकदा 55 लाईन पाहायला लागते. चुकीची लाईन, 1 नंबरची गाडी 2 नंबरला जाताना आपण पाहू शकाल. तर आतापर्यंत 2 चेंडू फेकले, एक निर्धाव चेंडू फेकला, त्याच्यामध्ये 53 धावा लागल्या गेल्या. धावफलकावर एक गोरावले संघाच्या तर पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज मनोज केंबर याला. तर टीडी आपण पाहू शकाल. यावेळेस फसवा चेंडू होता, स्लो डिलिव्हरीचा होता, फलंदाजाला समजलं नाही. निर्धाव चेंडू. यावेळेस पुन्हा एकदा स्क्रीन खाली पडली. यावेळेस फुलटा चेंडू होता, क्षेत्ररक्षक असेल, 1च धावाने. तर धावफलकावर 1 ने वाढताना धावफलकावर धावा लागल्या गेल्या 54 धावा. तर मनोज केंबरचे काही चेंडू शिल्लक. तर यावेळेस उलटा चेंडू होता, ऑन द फायर. प्रकाश धुमाळले पुन्हा एकदा ओळख दाखवली. तर पंचांनी एकदा फ्रीड दिला या चेंडू. नो चेंडू होता. उलटा चेंडू होता, ऑन द फायर. तर या प्रकाश मोठा स्कोर 59. तर यावेळेस प्रकाशच्या बॅटचा संपर्क साधला नाही. यावेळेस पुन्हा सर दर्शवतात चेंडू. अतिरिक्त धाव वाढते. धाव फलकावर 60 धावा.
फ्री हिट कंटिन्यू असेल तर यावेळेस एकदा पूर्ण दुसरी धावेसाठी धावेल का यावेळेस दुसरी धाव धावताना फलंदाज बाद टीडीच्या वाढीचा अंत डीजे तर नवीन फलंदाज आपण पाहू शकाल पंकज धुमाल्याला यावेळेस नो चेंडू त्यांचं हा चेंडू फ्री हिट असेल का कंटिन्यू तर आपण पाहू शकाल या गोलंदाजाने कमाल दाखवली यावेळेस 5वा चेंडू होता फलंदाजाला समजलं नाही निर्धाव चेंडू तर नक्कीच आपण टीडीजी वारंवारता केली तर 15 चेंडूचा खेळ दाखवला त्याच्यामध्ये 31 धावा कुठून काढल्या तर या फलंदाजासाठी जोरदार टाळ्याने स्वागत करायचं आहे या स्पर्धेचा पहिला ठरलाय फलंदाज तर एकदा पुन्हा एकदा चेंडू मध्ये क्षेत्ररक्षक कालकाल चुकी दाखवणार नाही फलंदाज बाद डीजे एकदा पुन्हा एकदा चेंडू मध्ये क्षेत्ररक्षक कालकाल चुकी दाखवणार नाही फलंदाज बाद
होऊ द्या डीजे, होऊ द्या, एक गाणं होऊ द्या. धन्यवाद डीजे. खरोखर ज्या 4 अक्षरासाठी जीव ओवाळून टाकायची माणसं, तीच माणसं शिवसेना या नावारूपाला अनुसरून माझ्या या सर्व डोंगर नाव या गावामध्ये सर्व प्रेक्षकांच्या नजरा खिळलेल्या आणि त्या सामन्याचं पारडं कुठल्या बाजूने झुकतंय. 30 चेंडू 64 धावा विजयासाठी, 63 विजयासाठी 63 धावा, 62 धावांचं आव्हान मला वाटतं 30 चेंडूत खेळून काढला आणि 63 धावा विजयासाठी. पहिला चेंडू आपल्याच बॉलिंग मध्ये खेळून काढतोय फलंदाज मनोज केंबारी. नॉन स्ट्राईकला होता तो सुहास केंबारी टेंबरे संघाकडून. टेंबरे संघाला अस्तित्व टिकवायचं असेल या मैदानामध्ये, या उपसरपंच आणि उपसरपंच चषकामध्ये, तर काहीसे मोठे फटके खेळावे लागतील. कारण कोरावला संघाने चांगलाच फलंदाजी घेऊन 62 धावांचं आव्हान ठेवलंय. 63 धावांचं आव्हान. आणि मला वाटतं बॅटची काळा घेऊन चेंडू जातोय. अप्रतिम असे क्षेत्ररक्षण निलेश धुमाल, खरोखरच अप्रतिम क्षेत्ररक्षण. कुठल्याही प्रकारची चूक घडून येत नाही ती कोरावले संघाकडून. सर्व सांघिक एकता, सांघिक खेळ पाहावयास मिळतोय कोरावले 11 संघाकडून. सर्व प्रेक्षकांच्या माहितीसाठी येतोय हा सामना होतोय. कोरावले विपक्ष टीम म्हटली तर टेंबरे आणि 62 धावा आणि 63 धावांचं आव्हान. सांघिक वैयक्तिक पहिलं षटक जाते ते मनोज धुमाल कडून. उंच पुरा फटका, चेंडू निघतोय फाईन लेग स्पेसच्या झोन मध्ये. 1 बाउन्सनी चौका. आपलं फटकेबाजी पाहावयास मिळेल अगर या स्पर्धेत अस्तित्व टिकवायचे ठेवत असेल तर मनोज केंबारे चांगलासा हट्टा खेळाडू या संघाचा तारणहार्ता म्हणावा लागेल. कारण मी त्याला भरपूर ठिकाणी बघितलं त्याची फलंदाजी, क्षेत्ररक्षण पण म्हटलं. वयाला साजेसा खेळ करतोय आपल्या संघासाठी मनोज केंबारे. पूर्ण बॅटची काढा घेऊन चेंडू निघतोय फायनलिस्टच्या रिदम मध्ये जातोय चेंडू. जोपर्यंत क्षेत्ररक्षक फील्ड कडून येते परंतु एक धाव काही रोखू शकत नाही. धावसंख्येला आकार येतोय. धावसंख्या होती ती बिनबाद 6 धावा. सामन्याची पूर्णपणे धुरा आपल्या खांद्यावर घेताना मनोज केंबारी आणि सुहास केंबारी, 2 धाकडसे फलंदाज टेंबरे संघाकडून. स्ट्राईकला येतो सुहास केंबारी आणि नॉन स्ट्राईकला येतो मनोज केंबारी आणि गोलंदाजीचा भार सांभाळतोय कोरावळे संघाकडून मोहन धुमाल. चांगली अशी टिचून अशी गोलंदाजी करावी लागेल. कारण फलंदाजीमध्ये खरोखरच आपण अप्रतिम असं कौशल्य दाखवलं, आपली चिकाटी दाखवली, आपली साहस दाखवलं, आपलं धैर्य दाखवलंय. 62 धावा, तब्बल 30 चेंडू 62 धावा आणि विजयासाठी म्हटलं जाते तर 63 धावा. मी सर्वांच्या माहितीसाठी पुन्हा एकदम असं सूचित करतोय की क्षेत्र कुठलंही असू द्या, क्षेत्र कुठलंही असू द्या, कष्टाला पर्याय नाही. आणि कष्ट हे प्रामाणिक असले ना तर यशालाही पर्याय नाही. कष्ट घडून आले, कष्ट घडविले, कष्ट केले त्या कोरावले संघाने 30 चेंडू 62 धावा आणि विजयासाठी 63 धावांचं डोंगर रचून ठेवलाय. तो मला वाटतंय टेंबरे संघासाठी. धावसंख्या झालेली ती 6. आतापर्यंत कुठलाच गडी बाद नाही. अप्रतिम फुलटच चेंडू येतोय मला वाटतं पॅव्हलियन कक्षाकडे आणि षटकार. मला वाटतंय मंचावर मानवंदना करण्यासाठी चेंडूला फेकून देतोय मनोज केंबारे. पंच सामन्याला उशीर होतोय, मॅच मीटिंग नका घेऊ जरा, त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्या कोरावला संघ. मागील चेंडू अप्रतिम चेंडू फुलटॉस, परंतु मनोज केंबारी आम्हाला मानवंदना देण्यासाठी हा चेंडू पुन्हा आमच्या पॅव्हलियन कक्षाकडे पाठवून देतोय आणि धावसंख्येला आकारतो. धावसंख्या होती ती 13.
धावसंख्या झालेली ती 13 आणि गोलंदाजी संघाकडून दुसरं षटक येते, सांघिक दुसरं वैयक्तिक पहिलं षटक सागर शिंगोले. काहीचा मोठा फटका म्हणावा लागेल. चेंडू सीमारेषे पलीकडे जातोय आणि हा पतंजली चौकार. मोठा फटका म्हणावा लागेल. चेंडू सीमारेषे पलीकडे जातोय. त्यांनी मैदानाचा ताबा घ्या. मागील चेंडू अप्रतिम चेंडू. सुहास केंबारे आणि मनोज केंबारे पूर्णपणे साजेसा खेळ करताना आपल्या टेंबरा संघासाठी खरोखरच त्यांना सुद्धा माहिती आहे आपल्याला विजय जर खेचायचा असेल तर काही मोठे फटक्यांची आवश्यकता आहे. कारण मागील चेंडू अप्रतिम चेंडू जातो तो कव्हर रिदमच्या क्षेत्रामध्ये 4 धावेसाठी. पुन्हा अप्रतिम चेंडू काहीशी उचली घेऊन विकेट किपरच्या हस्तामध्ये जातोय आणि निलेश दुबाल हे कुठल्याही प्रकारची चूक देत नाही. अप्रतिम असं कौशल्य दाखवताना आपल्या कोरोला संघासाठी धावसंख्या स्थिरावते. धावसंख्या येते 17. कुठल्या संघाला मिळतोय खतरा ते पाहूया थोड्याच वेळामध्ये. पुन्हा स्ट्राईकचा भार सांभाळताना पेवलेन एन कडून कव्हर मध्येच अप्रतिम असा झेल गडीबाद होतोय. मनोज केंबारीचं विश्लेषण करायचं झालं तर आपल्या फलंदाजीमधून आपल्या संघासाठी वैयक्तिक 6 धावा अर्पण करून हा खेळाडू पुन्हा तंबूच्या आश्रयाला येतोय. काहीसं मला वाटतं महागडं षटक म्हणावं लागेल ते कोरोला संघाकडून. गोलंदाज चांगली अशी गोलंदाजीची पुनरावृत्ती करताना आणि चांगल्या सर्कल मध्ये हा कॅच आपल्या हातामध्ये आपल्या ग्लोव्ज मध्ये सामावताना क्षेत्ररक्षक अप्रतिम असा टिचून केलेला मारा आणि या माराला साजेसा खेळ करताना गडी बाद होते. तो मनोज केंबारी पहिल्या विकेटचं पतन होतंय. धावसंख्या स्थिर होते. धावसंख्या येते 17. पुन्हा सागर शिंगोले आपल्या गोलंदाजी मार्कवर. अप्रतिम फटकेबाजी आणि मला वाटतं चेंडू निघतोय मिड विकेटच्या दिशेने. 1 बाउन्स चौका. मागील चेंडूवर चांगला असा खरपूस असा समाचार घेताना मला वाटतं चाबूक चपराक शॉट. चेंडू निघतो मिड विकेटच्या दिशेने. 1 बाउन्सने चौकार आणि धावसंख्येला करते. धावसंख्या होती ती 21. 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये पुन्हा उंच फटका. चेंडू निघतो लॉंग ऑफच्या रिदमच्या मध्ये आणि षटकार. योगेश कोर काहीसा आपल्या मदमस्त बुंदीमध्ये आपल्या फलंदाजीचा बहारदार नमुना सादर करताना योगेश कोर बॉलिंग मध्ये सुद्धा चांगल्या अशा करिश्मा दाखवला आणि आता फलंदाजीमधून पहिल्या चेंडूवर चौकार, दुसऱ्या चेंडूवर षटकार. आपल्या संघासाठी 10 धावा तब्बल 2 चेंडू मध्ये खेचून घेतोय. पुन्हा कायची बॅटची कडा घेऊन चेंडू निघतोय फाईन वेजच्या रिदम मध्ये. परंतु अप्रतिम क्षेत्ररक्षण ह्या सर्कल मध्ये पाहावयास मिळाले कोरोला संघाकडून आणि षटक संपतंय. मला वाटतंय 2 षटकांची सांगता होते. 12 चेंडू मध्ये 27 धावा आपल्या फलंदाजीमध्ये वसूल करताना हा संघ टेंबरे संघ 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. गुलाबा किल्ला गुलाबा किल्ला
आणि आजच्या दिवसामध्ये चाललेला सामना चांगलासा रंगीत तालीम घेऊन येतोय. मला वाटतं टेंबरे, बनाम, कोरावले आणि गोलंदाजीचा पूर्णपणे संपूर्ण असा समाचार घेताना मला वाटतंय मोहन तिसरं षटक येते. पेव्हलियन एंड कडून जाते ते मला वाटतंय मोहन धुमाल यांचं. 2 षटकात बघितलं तर 12 चेंडूमध्ये तब्बल 27 धावांचं योगदान दिलंय ते टेंबरे संघाच्या फलंदाजांनी 1 गड्याच्या मोबदल्यात. आणि त्याच्याच पायावर पुनरुक्ती करताना त्यांचा तडाखेबाज फलंदाज आतापर्यंत मला वाटतं मैदानामध्ये पूर्णपणे आपला काहीसा करिश्मा दाखवताना सुहास केंबारी स्ट्राईक आणि नॉन स्ट्राईक योगेश कोरचं मला वाटतं विश्लेषण करायचं झालं तर खरोखर हा खेळाडू नावारूपाला चांगलासा खेळ करताना दिसतो. षटकार चौकार आपल्या संघासाठी खेचून घेतोय आणि धावसंख्येला करते. धावसंख्या होती 1 गडी 27. फुल टच चेंडू जाते मला वाटतं काहीस कव्हरच्या दिशेने. चेंडू जोपर्यंत ट्रॅव्हल होतोय 1 धाव आणि 1 धावसंख्येला आकार येते. धावसंख्या होती 28. विजयासाठी 35 धावा, 17 चेंडू 35 धावा असं स्ट्राईक रेटचं जर विश्लेषण केलं तर मला वाटतंय 1 चेंडू 2 धावा, 17 चेंडू 35 धावा. हलक्या हाताने खेळून काढतोय. चांगला असा आपला वाटतं क्रिकेटचा क्लास दाखवतोय हा फलंदाज योगेश कोर. आपल्या गोलंदाजाने आपल्या संघासाठी काहीसं योगदान देऊन पुन्हा आपल्या संघाला मदतीला धावून येतोय योगेश कोर. 29 धावा. मोहन धुमाल यांचा पुढील चेंडू अप्रतिम चेंडू, परंतु चेंडू हा फाईन लेगच्या रिथम मध्ये जाऊन ट्रॅव्हल होईल तोपर्यंत षटकार. अप्रतिम फलंदाजी विश्वास केंबारी. धन्यवाद डीजे. कोराला संघाला मला वाटतं या स्पर्धेत अस्तित्व टिकवायचं असेल. चेंडू दुसरा चेंडू द्या. चेंडू आलाय मैदानामध्ये. चेंडू येतोय. कोराला संघाला जर अस्तित्व टिकवायचं असेल तर काहीसे टिचून असा मारा करावा लागेल या मैदानामध्ये. अप्रतिम अशी फलंदाजी आपण दाखवली, परंतु त्या फलंदाजीला अनुसरून गोलंदाजी सुद्धा तेवढीच महत्वाची मानली जाते. आणि मोहन धुमाल संघासाठी तिसरं षटक घेऊन येतोय. षटकातील पुढील चेंडू पुन्हा अप्रतिम चेंडू ब्लॉक होल मध्ये खेळलाय हा सुहास केंबारेने. आपला अप्रतिम क्लास आणि अप्रतिम क्लासला चांगलासा बहरदार असा नमुना. 1 धावेने सिंगल रोटेट होते. धावसंख्येला करतो. धावसंख्या होती 36. 1 गडी मला वाटतंय पॅव्हिलियन मध्ये येताना पूर्णपणे आपल्या संघाचं भार सांभाळताना सुहास केंबारी. ओहो, इसे नजाकत भरी स्ट्रोक करना चाहेंगे क्योंकि योगेश कोर खरोखरच अप्रतिम फटकेबाजी आणि अप्रतिम क्लास दाखवताना टेंबरे संघाकडून खेळायचं औचित्य म्हटलं जाय तर योगेश कोर कडून शिकावं. यंत्र तंत्र आणि मंत्र या तिघांचा मिलाप घेऊन फलंदाजी करताना स्ट्राईक एंडवर अप्रतिम क्लास. खूपच सुरेख फलंदाजी पाहावयास मिळाली टेंबरे संघाकडून आणि धावसंख्या झाली ती 40. विजयासाठी 23 धावांची आवश्यकता. काहीसा बॅकफुटवर येतोय मला वाटतं कोराला संघ. एवढा अप्रतिम धावांचा डोंगर उभा करून सुद्धा गोलंदाजी खराब आणि त्याचा पूर्णपणे समाचार घेताना फलंदाज योगेश कोर. पुन्हा काहीसा अप्रतिम चेंडू मला वाटतं ऑफच्या दिशेने कट करण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू हा निर्धाव चेंडू. षटकची सांगता होते. 30 षटकांच्या मोबदल्यात धावसंख्या झालेली ती 40 धावा.
शेतामंदी गजरा कीर्तन गजऱ्या बारा चेंडू आणि विजयासाठी 23 धावा. 12 चेंडू विजयासाठी 23 धावांचा आव्हान ठेवलेले आतापर्यंत 3 षटकही खेळून काढण्यामध्ये यश मिळाले ते टेंबरा संघाला. कारण एकच गडी हा त्यांचा पॅव्हेलियन मध्ये जातोय. पूर्णपणे खांद्यावर आपली जबाबदारी घेताना सुहास केंबारी अप्रतिम अशी फटकेबाजी. वय वाढलंय परंतु त्यांचा उत्साह आणि त्यांचा जोश अजूनपर्यंत त्याच क्षमतेने खेळण्याचा प्रयत्न करतायत आपल्या संघासाठी. खरोखरच असं म्हटलं जातंय उम्र बढ़ चुकी है लेकिन उत्साह और हौसला आज भी वही है. नदी चाहे गहरी है लेकिन प्रवाह आज भी वही है. वही दमदम वही चमचम वही मनखात वही है. तलवार पुरानी है लेकिन धार और कांटा आज भी वही है. ठोको और जोर से ठोको. अप्रतिम अशी फटकेबाजी सुहास केंबारी. नावारपाला वय वाढलंय परंतु त्यांची अजूनपर्यंतची जिद्द खेळावरचं प्रेम सलाम त्या खेळाला. 30 चेंडू 63 धावा विजयासाठी आणि 62 धावांचा पाठलाग करताना अप्रतिम फटकेबाजी. अप्रतिम फटकेबाजी. धन्यवाद सर. खाटेकर टीमचा कॅप्टन मंचाशी संपर्क साधायचा आहे. खाटेकर टीमचा कॅप्टन. चौथा षटक येते इथे कोरवल्या संघाकडून गोलंदाजीचा भार सांभाळता वाटतं योगेश धुमाल. चौथं षटक निर्णायक षटक असेल हे सुद्धा. कारण आता मला वाटतं स्लॉगवरचं षटक राहिले. हे 2 षटके स्लॉगवरच्या अंतिम चरणामध्ये येऊन ठेपलेली ताबडतोब फलंदाजी करायची असेल. या 2 षटकांमध्ये विजयासाठी 12 चेंडू 23 धावा. बारा चेंडू 23 धावा. सुहास केंबारी स्ट्राईक आणि नॉन स्ट्राईक योगेश कोर आणि गोलंदाजीचा भार घेताना योगेश धुमाल कोरोला 11 करून. लवकर सामना सुरू करा पंच. पुन्हा काहीसा अप्रतिम फटका बॅटची कडा घेऊन चेंडू मला वाटतंय लॉंग ऑनच्या दिशेने क्षेत्ररक्षण करून येतोय कोराला संघाकडून. परंतु एक धाव काही रोखू शकत नाही. धावसंख्या होती ती 41 धावा 1 गड्याच्या मोबदल्यात संत गतीने चाललेला सामना. परंतु विजयाकडे जातोय. 1 गडी गेल्यानंतर पुन्हा तीच प्रतिकृती हलक्या हाताने मला वाटतं चेंडू खेळून काढतोय सुहास केंबारी आपल्या संघासाठी. आणि स्ट्राईकला येतो तो तडाखेबाज फलंदाज योगेश कोर. फुल टच चेंडू लॉंग ऑफच्या दिशेने फरार होतोय 4 धावेसाठी. चौकार. म्हणजे 45 धावा. योगेश कोर खरोखरच जेवढं त्याचं विश्लेषण करायचं झालं तर खरोखरच अप्रतिम अशी फटकेबाजी करतोय. मागील चेंडूवर अप्रतिम चौकार. रामदेव बाबा पतंजली चौकार. अप्रतिम चौकार. धावसंख्येला करतो. धावसंख्या होती ती 45. खरोखरच स्लोअर डिलिव्हरी म्हणावी लागेल गोलंदाजाकडून. वाईट चेंडू कायसा ऑफच्या दिशेने गेलेला चेंडू. पंचांचा निर्णय येतोय. अवंतर धावसंख्येला आकार येतोय. धावसंख्या होती ती 46. निर्णायक चेंडू होता परंतु चेंडू खूपच एसटीच्या बाहेर जातोय ऑफच्या दिशेने आणि पंच हा वाईट घोषित करतात. धावसंख्येला आकार येते. धावसंख्या होती ती 46. उंच पुरा फटका. पुन्हा षटकार.
अजून विजयासाठी 11 धावांची आवश्यकता. अप्रतिम फलंदाजी योगेश कोर म्हटलं तर टेंबरे संघाला एक संजीवनी प्राप्त करून देतो. अप्रतिम फटकेबाजी, चौकार षटकारांची आतिषबाजी करताना योगेश कोर. ओहो क्या हुआ, हुआ तो हुआ बहुत बड़ा इजाफा हुआ. अप्रतिम फटकेबाजी, षटकार चौकारांचा बादशाह मानतो तो टेंबरे संघाकडून. पहिल्याच सामन्यामध्ये पुन्हा उंच पुरा फटका, चेंडू निघतो लांबच्या रिदममध्ये. 1 बाउन्सने चौकार. आतापर्यंत 35 धावा आपल्या फलंदाजीमधून योगेश कोर, मॅन फ्रॉम टेंबरे. विजयासाठी अवघड स्कोर होईल, परंतु टेंबरे संघाने आपलं खेळाचं कौशल्य दाखवलं. अप्रतिम योगेश यांची फलंदाजी, षटकार चौकारांची आतिषबाजी आणि मला वाटतं याला बोलतात क्लास. एकच धावेची आवश्यकता, खाली आपल्या बॅटचा स्पेस खोलला आणि चेंडू कार्पेटच्या शहाणी जातो 1 रनसाठी. विजय झालेल्या संघाचं हार्दिक अभिनंदन, तसं हारलेल्या संघाचं हार्दिक कौतुक. योगेश कोर मॅन ऑफ द मॅनचा मानकरी हा पूर्णपणे योगेश कोर, कारण गोलंदाजी सुद्धा टिचून आणि फलंदाजीचा बहारदार नमुना